आम्ही नाही मराठी बोलणार, आम्हाला तुमची मराठी भाषा लय कन्फ्युजिंग वाटते. आम्ही गेलो होतो त्या शिक्षकाकडे मराठी शिकायला. त्याने आम्हाला हिंसा करायला शिकवला. तो म्हणाला त्या व चा पोटफोड म्हणजे तो ब होईल आणि त्या प चा पोटफोड म्हणजे तो श होईल. एवढी वर्षे तुम्ही आमचा कान फोडत आहात ते ठीक आहे, पण तुम्ही तुमच्या अक्षरांची पण का पोटे फोडत आहात? आता तो कोण तो क एवढी वर्षे अशा एका पायावर स्वाभिमानात उभा आहे, तर तो शिक्षक सांगतो त्या क चा पाय मोड. तुम्ही मराठी माणसे तुमच्या अक्षरांचे पाय तोडण्यात आणि मराठी माणसांचे पाय खेचण्यात एवढे का व्यस्त आहात तेच मला समजेनासे झाले आहे. बघा बघा साहेब, तुमच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे ना, पण ते तुमच्या पायात तर अंगठा तुटलेली बाटाची चप्पल दिसत आहे. आग कुठे आहे? आता ते आग तुमच्या डोक्यात गेली म्हणून तुम्ही तुमच्या डोक्यात ते राख घालून घेत आहे. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या डोक्यात तेल घाला, म्हणजे शांत झोप येईल साहेब. अहो अहो साहेब, एवढे चांगले चांगले पदार्थ असताना तुम्ही माझ्यावरती दात ओठ का खात आहे? आणि तुम्ही ते मराठी माणसा चांगले चांगले पदार्थ सोडून अजून काय काय खाते? तो मालक माझ्या डोका खाते, मी माझ्या वाईफची बोलणी खाते, ते भैये लोक मनसे लोकांच्या मार खाते, तुम्ही माझा वेळ खाते. अहो माझी वाईफ सांगत होती, आमच्या बाजूला जी बाई राहते ने, तिच्या पोरीने बाहेर कुठेतरी जाऊन शेण खाल्ले आहे. 20 रुपयाची ठेल्यावरची पाणीपुरी सोडून ती पोरगी बाहेर जाऊन शेण का खात आहे? अहो मस्करी नाही साहेब, काल मी माझ्या पोराला डॉक्टरकडे घेऊन गेला होता. त्याच्या तोंड आणि डोळा लाल लाल झाला होता. तर डॉक्टर मला म्हणाला की ह्याला तोंड आला आहे आणि ह्याला डोळा पण आला आहे. मी डॉक्टरला म्हणाला ह्याच्या तोंड आणि डोळा कालपासून कुठेच गेला नाही आहे, मग तो कुठून आला आहे? अहो साहेब, मी तुमचा डोका फिरवला असताना तर तुमचे डोळे मागे गेले असते आणि केस पुढे आले असते. ते तुम्ही एलियन सारखे दिसले असते ना साहेब. आता तुम्ही बोलते ने ते तुझ्या जिभेला काही हाड आहे का? आता आपल्या सगळ्यांनाच माहित आहे, देवाने आपल्या जिभेला आणि याला हाडच दिलेले नाही आहे. आता ते हाड ते तुम्ही ते कुत्र्याला खायला घालते आणि तो बिल्डिंग मध्ये आला की त्याला हाड हाड करून हाकलून देते. आता ते खापर कुठे मिळते मला काय माहिती नाही, पण ते तुम्ही लोक एकमेकांच्या डोक्यावरती का फोडत आहे? त्या चाकूची धार एवढीशी असते, तरी तुम्ही मला मगाचपासून त्या धारेवर धरले आहे ना साहेब. ते साहेब वरून आठवलं, तुमचे ते दादरचे साहेब आहे, त्यांच्या भाषणामध्ये सगळ्या नेत्यांची हजामत करत आहे, ते पण बिन पाण्याची. पण त्यांना तर मी कधी सलून मध्ये केस कापताना नाही बघितले आहे. आता ते नेते मंडळी एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसत आहे, पण ती खंजीरही मला कुठे दिसत नाही आहे साहेब. तुमची मराठी भाषा एवढी कन्फ्युजिंग आहे ना साहेब, मला काही समजेनासे झाले आहे साहेब. तुमच्या मराठीने माझ्यावर जर कृपा केली तर ती मला येईल साहेब. मी मराठीवर कृपा नाही करू शकत आहे साहेब, मला माफ करा साहेब.